2 महिन्यापासून खूप वेगवेगळे पदार्थ बनवत असताना ढोकळा करण्याचा बेत मात्र राहून गेला आणि आज म्हटलं कमीत कमी भांड्याचा पसारा घालून अगदी झटपट मिक्सरच्या भांड्यामध्ये बॅटर मिक्स करून पटकन आपण आज ढोकळा बनवूया आणि ढोकळा करायला घेऊ। अवघ्या अर्ध्या तासामध्ये अशा पद्धतीचा फक्त 1 वाटी बेसन पिठापासून अगदी स्पॉन्जी आणि अगदी ताटभर आपला ढोकळा आज बनवून तयार झाला। बाहेरूनच काय तर आतून देखील तुम्ही पाहू शकता किती जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे आणि चवीला देखील तेवढा छान झालेला आहे बरं का। अगदी तुम्ही पाहू शकता खूप छान असा हा विकतच्यासारखा अगदी स्पॉन्जी हा ढोकळा तयार झालेला आहे आणि आतून तर पाहशाल तर खूप जाळीदार हा ढोकळा तयार झाला आहे। किती जाळीदार झालेला आहे, किती स्पॉन्जी झाला आहे हे तुम्हाला व्हिडिओ पाहता समजलंच असेल। आणि तुम्ही कधी नाश्त्यासाठी अशा पद्धतीचा ढोकळा बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि अशाच भरपूर टिप्ससहित रेसिपीज पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताज किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा। चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी कविता कविताज किचन म्हणते तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण कमीत कमी भांड्याचा पसारा घालून 1 वाटी बेसन पिठामध्ये ताटभर ढोकळा तयार करणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी 1 वाटीच्या मापाने किंवा 1 छोट्याशा लहान साईजच्या डब्याच्या मापाने 1 डबा एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अगदी पाव डबा एवढा बारीक रवा घेतलेला। रवा घेताना बारीकच घ्या। या अगोदर फक्त आपण बेसन पिठापासून ढोकळा कसा बनवायचा ते तर पाहिलेलंच आहे, परंतु प्रत्येक वेळेस आपण थोड्याशा वेगवेगळ्या पद्धतीने ढोकळा पाहत आहोत जेणेकरून तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने ढोकळा शिकता येईल यासाठी। आता या ठिकाणी आपण रवा या ठिकाणी पिठामध्ये हलकासा मिक्स करून घेतलेला आहे, कारण लहान साईजचं भांडं घेतलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी हलकासं पीठ दाबून घेतले। हळद टाकली, 1 चमचा साखर टाकलेली आहे, 1 हिरवी मिरची टाकलेली। आता ढोकळा तयार झाल्यानंतर आपण त्यावर साखरेचं पाणी थोडंसं स्प्रेड करणार आहोत त्यामुळे मी या ठिकाणी 1 चमचा साखर टाकलेली आहे। हिंग टाकला, अगदी अर्धा ते पाव चमचा एवढं सायट्रिक ॲसिड, त्यानंतर 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर ज्या भांड्याच्या मापाने तुम्ही पीठ मोजून घेतलं त्याच भांड्याच्या मापाने आपण पाऊण एवढा डबा एवढं पाणी घेतलं। अगदी जर तुम्ही 1 वाटी बेसन पीठ घेतलं तर त्यासाठी पाऊण वाटी एवढं पाणी घ्यायचं। पाण्याचं मेजरमेंट खूप परफेक्ट आहे कारण बॅटरची कन्सिस्टन्सी त्यावर डिपेंड असते। आता हलकंसं मिक्स करून द्यायचं। आता मी पाऊण डबा एवढं पीठ घेतलेलं पाणी घेतलेलं आहे, परंतु मोठ्या साईजचं जर तुम्ही भांडं वापरलं ना तर तुम्ही ते एकाच वेळेस वापरू शकता, परंतु लहान साईजचं भांडं आहे ते पीठ बाहेर येऊ शकतं यासाठी मी तेवढं पाणी अगदी 2 ते 3 वेळा करून टाकत आहे हे पहा। परंतु पाण्याचं मेजरमेंट मात्र तेवढंच घेतलेलं आहे बरं का। 1 डबा बेसन पीठ, पाव डबा एवढा बारीक रवा आणि पाऊण डबा एवढं पाणी। या ठिकाणी पीठ छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे। अगदी सतत आपण 5 ते 7 मिनटं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी ढोकळ्यासाठी आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी देखील परफेक्ट झाली। आता पूर्वतयारीमध्ये ज्या भांड्यामध्ये तुम्हाला ढोकळा करायचा त्या भांड्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे। ही एक पूर्वतयारी आहे। त्यानंतर दुसरा पूर्वतयारीचा भाग म्हणजे ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा करणार आहात त्यामध्ये पाणी टाकायचं, झाकण ठेवून आपल्याला यामध्ये प्रीहीट करण्यासाठीही ठेवून द्यायचं। त्यानंतर आपण हे जे बॅटर मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे ते एका पातेल्यामध्ये काढणार आहोत आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट आहे। या ठिकाणी तुम्ही रवा घेताना बारीकच घ्या। त्यानंतर जर तुम्ही रवा घेतला नाही तर तुम्ही अगदी पाव वाटी जो आपण रवा घेतलेला आहे त्याऐवजी तुम्हाला पाव ते अर्धी वाटी बेसन पिठाचा देखील वापर करू शकता। त्यानंतर या ठिकाणी साधारणतः अशा पद्धतीची लहान साईजची वगळी घेतलेली आहे, त्याने पाऊण वगळी एवढं तेल टाकलेलं आहे। चमच्याचं माप जर कराल तर तुम्ही साधारणतः पोहे खाण्याचं 2 ते 2.5 चमचे एवढं तेल टाकायचं आहे। तेल हलकंसं आपल्याला यामध्ये मिक्स करून द्यायचं। आता या अगोदर मी फक्त बेसन पिठापासून ढोकळा कसा बनवायचा ते सांगितलेलं आहे, परंतु थोडासा चेंज म्हणून मी यामध्ये थोडासा रव्याचा वापर केलेला आहे। तुम्ही रवा वापरणार नसाल तर तुम्ही अगदीच 1 वाटी बेसन पिठाऐवजी 1.5 वाटी बेसन पीठ देखील घेऊ शकता। त्यानंतर आपण अगदी अर्धा ते पाव चमचा एवढा सोडा टाकलेला आहे। पूर्ण अर्धा चमचा घेऊ नका। पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो अगदी लहान साईजचा चमचा घ्या आणि तो अर्धा चमचा एवढा सोडा टाका। एकाच डायरेक्शनने छान असं फेटून घ्यायचं। सोडा टाकल्यानंतर तुम्ही एकाच डायरेक्शनने फेटणं खूप गरजेचं आहे आणि फेटल्यानंतर तुम्ही पीठ पाहू शकता
खूप 2 ते 3 पटीने छान असं फुलून येतं. हे पहा, तुम्ही पाहू शकता सोडा टाकल्यानंतर जे पीठ आहे ना ते खूप छान असं फुललेलं आहे. तुम्हाला आत्ताच दिसेल किती हलकं हे पीठ तयार झालेलं आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीचं पीठ तयार होतं त्यावेळेस तुमचा ढोकळा देखील परफेक्ट तयार होतो. हे पहा, अगदी छान असं आपलं फ्लफी हे पीठ बॅटर तयार झालेलं आहे. आणि आपलं ढोकळा करण्यासाठीचं हे बॅटर अगदी परफेक्ट आहे. हे पहा, खूप सारे बबल्स यामध्ये तयार झालेले आहे आणि ढोकळ्यासाठीचं बॅटर या ठिकाणी तयार झालं आहे. आता या ठिकाणी मी 1 चमचा साखर टाकलेली आहे, परंतु तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही ढोकळा तयार झाल्यानंतर त्यावर मिठा पाणी, जे साखरेचं पाणी असतं ते स्प्रेड करू शकता. त्यामुळे साखर सुरुवातीला जास्त टाकू नका. आता या ठिकाणी आपण जे बॅटर मिक्स करून घेतलेलं होतं, ज्या पॅनमध्ये आपल्याला ढोकळा सेट करायचा त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आपली कढई देखील छान अशी प्रीहीट झालेली आहे. आता या सोडा टाकल्यानंतर जास्त वेळ हे जे बॅटर आहे ते भांड्यामध्ये तसंच ठेवू नका, त्याला लगेचच आपल्याला ढोकळा करण्यासाठी ठेवायचा आहे. आता यामध्ये आपण हे बॅटर टाकल्यानंतर हलकंसं आपल्याला टॅप करायचं, जास्त टॅप करू नका, अगदी 1 ते 2 वेळेस छान असं हे भांडं टॅप करून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये आपण स्टँड ठेवलेला आहे, त्यावर हा कुकरचा पॅन ठेवलेला आहे, त्यावर झाकण ठेवायचं आणि साधारणतः कमीत कमी 20 ते 25 मिनटं आणि जास्तीत जास्त 30 मिनटामध्ये आपला हा ढोकळा तयार होतो. साधारणतः 30 मिनटामध्ये हा ढोकळा बनवून तयारच होतो. आणि या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा तुम्हाला जास्त हाय करायचा नाही किंवा जास्त कमी करायचा नाही, मध्यम आचेवर छान असा हा ढोकळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, साधारणतः आपण आता हा 25 ते 30 मिनटानंतर ढोकळा चेक करूया. हे पहा, साधारणतः 25 ते 30 मिनटं झालेली आहे आणि आपण हा ढोकळा परफेक्ट तयार झालेला आहे की नाही हे टूथपिकच्या सहाय्याने मी चेक केलेलं आहे. त्यानंतर ढोकळा पूर्णपणे थंड होऊन दिलेला आहे आणि ढोकळा पाहू शकता किती छान असा फुललेला आहे. छान असं बॅटर या ठिकाणी फुगलेलं आहे. त्यानंतर ढोकळा काढण्या अगोदर ढोकळा पूर्णपणे थंडच झालेला असायला हवा. थंड झाल्यानंतर त्याच्या ज्या साईडच्या कडा आहे ना त्या पूर्णपणे तुम्हाला चाकूच्या सहाय्याने सुट्ट्या करून घ्यायच्या. त्यानंतर हलकंसं टॅप करून हा ढोकळा तुम्हाला काढून घ्यायचा आणि खूप स्पॉन्जी आपला ढोकळा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. बाहेरून जर एवढा जाळीदार हा ढोकळा दिसतो तर आतून तो किती स्पॉन्जी आणि जाळीदार झाला असेल याची तुम्हाला कल्पना आलीच असेल. हे पहा, खूप जाळीदार आपला हा ढोकळा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. आणि आता पटकन त्याला फोडणी देण्यासाठी हा ढोकळा कट करूया, कारण 2 महिने झालेले आहे. ढोकळ्याची रेसिपी मात्र केली नव्हती आणि आता हा ढोकळा खाण्याची उत्सुकता खूप वाढलेली आहे, त्यामुळे मी पटकन आता हा ढोकळा कट करते. हे पहा, अगदी छान असा हा ढोकळा या ठिकाणी आतून देखील खूप जाळीदार आणि एकसारखा तयार झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ढोकळ्याचा जो रंग आहे तो अगदी परफेक्ट आलेला आहे. ढोकळा बऱ्याचदा म्हटलं जातं की ढोकळा लाल होतो, तर ज्यावेळेस तुमच्याकडून हळदीचं प्रमाण जास्त होतं त्यावेळेस ढोकळा तयार झाल्यानंतर तो लाल रंगाचा तयार होतो. त्यामुळे आणि जास्त कमी वापरली तर थोडासा पांढऱ्या रंगाचा ढोकळा होतो. त्यामुळे हळद वापरताना देखील अगदी परफेक्ट प्रमाणामध्येच वापरा. हे पहा, अगदी परफेक्ट असा या ठिकाणी परफेक्ट रंगावर आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. आणि या ठिकाणी सर्व ढोकळ्याचे स्पंज किती छान असे झालेले आहे, हाताने खूप छान असा दाबले जात आहे. खूप छान असा स्पॉन्जी आपला हा ढोकळा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. ढोकळा छान असा कट करून झालेला आहे. आता याला आपण छान अशी फोडणी देणार आहोत. तुम्ही यासोबत चटणी देखील बनवू शकता, परंतु यावर मी अशी खमंग फोडणी दिली तरी मला तसाच आवडतो आणि माझ्या मुलांना देखील तो चटणीऐवजी फक्त फोडणी दिलेलाच ढोकळा आवडतो. त्यामुळे या ठिकाणी मी चटणी बनवलेली नाही. आणि आपण आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. फोडणी पात्रामध्ये तेल छान असं गरम होत आलेलं आहे आणि या ढोकळ्यावर आपण छान अशी खमंग फोडणी देणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. या अगोदर तुम्ही ढोकळा कोणत्या पद्धतीने केला होता किंवा तुम्ही आणखीन बेसन पिठाऐवजी आणखीन कोणत्या साहित्याचा वापर करून ढोकळा तुम्ही तयार केला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. या ठिकाणी आपलं फोडणीसाठीचं तेल छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण टाकलेली आहे 1 ते 1.5 चमचा मोहरी, त्यानंतर 1 चमचा जिरं, त्यानंतर यामध्ये टाकूया स्लाइस केलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता. जर तुमच्याकडे या ठिकाणी कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर देखील या
मध्ये टाकू शकता। शिवाय यावर मी अगदी थोडंसं साखरेचं जे पाणी आहे ते करून यावर टाकलेलं होतं। ती व्हिडिओ काढताना थोडीशी स्किप झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला ती पाहायला मिळाली नाही। परंतु अगदी 4 ते 5 चमचे साखरेचं पाणी करायचं आणि ते पाणी देखील यावर छान असं स्प्रेड करायचं, त्यामुळे ढोकळा आणखीन चवीला छान लागतो। रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच भरपूर टिप्सही तिथून पुढे येणाऱ्या नवरात्राच्या उपवासाच्या खूप साऱ्या रेसिपीज आणि पूर्ण महिनाभर येणाऱ्या दिवाळी फराळाच्या रेसिपीज पाहण्यासाठी ह्या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताज किचन, त्यासमोर जे सबस्क्राईबचं बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आठवड्यातील 6 दिवस म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहता येतील। रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।